नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा आपल्या या चव्हाण कॉमर्स क्लासेस वरती स्वागत आहे. मी प्राध्यापक दीपक चव्हाण. डेप्रिसिएशन वरची आपली प्रश्न सुरू आहे आणि त्यावरचा हा प्रश्न सगळ्यात पहिले व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करायचा, प्रश्न लिहून घ्यायचं, व्हिडिओ क्वालिटी चांगली ठेवायची बघताना, जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित लिहिता येईल. ठीक आहे. प्रश्न काय दिलेला आहे तो समजून घ्यायचा. त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी बघा, श्याम कंपनी लिमिटेड परचेस ए मशिनरी फॉर ₹3 लाख. श्याम कंपनी आहे, एक कंपनी आहे, त्यांनी एक मशिनरी खरेदी केलेली आहे. किती लाखाची? 3 लाखाची. ऑन 1 ऑक्टोबर 2013, 2013 रोजी, 1 ऑक्टोबर 2013 रोजी त्याने एक मशिनरी खरेदी केलेली आहे. अँड स्पेंड ₹30,000 ऑन इट्स इन्स्टॉलेशन. व त्याला स्थापनेसाठी 30,000 रुपयाचा काय दिलेला आहे? खर्च दिलेला आहे. पुढे दिलेले दी एक्सपेक्टेड लाईफ ऑफ असेट किंवा मशिनरी. दी एक्सपेक्टेड लाईफ ऑफ मशिनरी इज 15 इयर, 15 वर्ष. म्हणजे त्या जी मशिनरी आहे त्याचं आयुष्य 15 वर्ष असणार आहे. पुढे म्हणते दी स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ ₹15,000 ए अकाउंट ऑफ कंपनी आर क्लोज 31 मार्च. एकूण जी काही मशिनरी आपल्याकडे राहणार आहे 15 वर्ष, त्या 15 वर्षामध्ये त्या कंपनीचं जे काही घसारा होणार आहे किंवा तुटफूट होणार आहे ती 15,000 आहे. आणि कंपनी दरवर्षी 31 मार्चला त्याचं खातं बंद करते. पुढे म्हटलेलं आहे कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन अँड, म्हणजे पहिलं तर तुम्हाला घसारा करायचा आहे किंवा घसारा कॅल्क्युलेट करून दाखवायचा आहे. आणि प्रिपेअर मशिनरी अकाउंट तयार करून दाखवायचं आहे 4 इयर, 4 वर्षासाठी. इथं दिलेले 4 इयर्स. मग सगळ्यात पहिले या ठिकाणी आपण डेप्रिसिएशन फाइंड आउट करून घेऊ. या ठिकाणी लिहायचं आन्सर कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन. कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन याचं सूत्र आहे, जर तुम्हाला उदाहरणामध्ये पर्सेंटेज दिलेला नसेल आणि डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला संपत्तीचं अनुमानित आयुष्य एक्सपेक्टेड लाईफ ऑफ असेट दिलेला असेल, स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली असेल आणि कॉस्ट ऑफ प्राइस दिलेली असेल, तर हा सूत्र या ठिकाणी तुमचा घ्यावा लागतो. म्हणजे अॅन्युअल डेप्रिसिएशन तुम्हाला काढावं लागते. डीईपी बरोबर कॉस्ट ऑफ प्राइस किंवा कॉस्ट प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड भागीला एक्सपेक्टेड लाईफ ऑफ असेट, त्या संपत्तीचं अनुमानित आयुष्य. मग या ठिकाणी कॉस्ट प्राइस दिलेली आहे तुम्हाला किती? 3 लाख रुपये दिलेले आहे कॉस्ट प्राइस, प्लस त्याला स्थापनेसाठी खर्च आलाय किती? 30,000 मायनस स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये 15,000. हे इथं घ्यायचे 15,000 आणि भागीला एकूण संपत्ती आपण वापरणार आहेत 15 वर्ष. मग परत इथं जायचं, यांची बेरीज 3,30,000 मायनस 15,000 भागीला परत 15. मग परत खाली या, 3,30,000 मधून 15 गेले, 3,15,000 भागीला 15 बरोबर. तुमचं इथं मग अॅन्युअल डेप्रिसिएशन जो काही असेल तो निघेल 3,15,000 भागीला जर तुम्ही 15 केले, तुमचं या ठिकाणी उत्तर येते. बीकॉमचे विद्यार्थी आहात, तुम्हाला कॅल्क्युलेटर प्रत्येक विद्यापीठाने अलाउड केलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी कॅल्क्युलेटर वरती उदाहरण सोडून घ्यायचं. 3,15 भागिले 15, 15 दुनी 30, मागे उरले 15, 15 एक 15 आणि 0, 1 2 3. म्हणजे तुमचा जो काही घसारा आहे तो घसारा येतोय तुमचा 21,000. किती येतो? 21,000. किती दिवसाचा आहे हा? तर हा आहे 1 वर्षाचा घसारा, 1 इयर. 1 वर्षाचा घसारा किती येतो? 21,000. मग आता घसारा शोधलाय, त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही मशिनरी खातं पण या ठिकाणी आम्हाला तयार करून दाखवा. तर मशिनरी अकाउंटची आखणी माहिती, अकाउंट 2 भागामध्ये विभागलेले आहेत. मागच्या काही सेमिस्टर मध्ये अकाउंटची आखणी आपण बघितली बेसिक मध्ये. अकाउंटची आखणीमध्ये डेबिट आणि क्रेडिट बाजू असतात. सगळ्यात पहिले वरती पार्टीचं नाव घ्यायचं इन दी बुक्स ऑफ
XYZ जे असेल ते, जर नसेल तर काही लिहायचं नाही. या ठिकाणी दिलेलं आहे इन दी बुक्स ऑफ श्याम कंपनी लिमिटेड. इन दी बुक्स ऑफ श्याम कंपनी लिमिटेड काय सांगितलं तर मशनरी अकाउंट, मशनरी अकाउंट कंसामध्ये लिहू शकता फॉर 4 इयर, 4 इयर. साधारणतः 10 ओळीसाठी आखणी करायची. अशा 2 रेषा ऑलरेडी तुमच्याकडे असतात, त्या 2 रेषा परत मारायच्या, 2 भागात विभागून घ्यायचं अकाउंट. पहिला कॉलम येतो तुमचा डेट, दिनांक. दुसरा येते तुमचा पर्टिक्युलर म्हणजेच विवरण. इकडे येते तुमची रक्कम म्हणजेच अमाऊंट. परत इकडे येते तुमचं डेट, तेच कॉलम रिपीट. पर्टिक्युलर, इकडे येते तुमचं अमाऊंट, आणि इकडे CR, इकडे DR. ही तुमची आखणी आहे. ठीक आहे, व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्यायची. तुम्हाला क्लिअरली या ठिकाणी दिसते. मी परत रिपीट पण करतोय, डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जे काही यंत्र तुम्ही खरेदी करणार आहे ते लिहायचे DR साईडला, आणि CR साईडला जो काही तुम्ही घसारा करणार आहे तो लिहायचा CR साईडला. सोपं. ठीक आहे. मग या ठिकाणी काय झालेलं आहे, 1 ऑक्टोबरला खरेदी झालेली आहे. 1 ऑक्टोबर 2013 म्हणजे ते घ्यायचं आहे DR साईडला. 1 ऑक्टोबर 2013, आणि इथं लिहायचं आहे टू बँक अकाउंट, बँक अकाउंट. आता रक्कम कोणती घेणार तर या ठिकाणी 3 लाखाची मशिनरी खरेदी केली, प्लस त्याला 30,000 रुपये बसवण्यासाठी स्थापनेसाठीचा खर्च आला. म्हणजे एकूण इथं कंसात लिहू शकता तुम्ही 3 लाख प्लस 30,000, 30,000. अशी दोघांची बेरीज इथं करू शकता तुम्ही, 3,30,000. दुसरं काही आहे का, अजून काही खरेदी आहे का, नाही. या उदाहरणामध्ये एकच यंत्र आहे आणि त्याला स्थापनेसाठीचा खर्च आहे, त्याच्यामुळं इकडे आता बघायचं काम नाही. या उदाहरणाचं काम संपलं, आता फक्त इकडे सोडवायचं. ठीक आहे. मग काय सांगितलं तुम्हाला त्यांनी, मशिनरी अकाउंट कधी क्लोज होणार आहे, 31 मार्चला होणार आहे एव्हरी इयर. ठीक आहे. मग या ठिकाणी CR साईडला इथं काय घेणार आपण, दुसऱ्या वर्षी घसारा करणार. पहिल्या वर्षीचा घसारा 1 ऑक्टोबरला सुरू झालं, पण हे कधी सुरू झालं असेल 1 एप्रिलला. 1 एप्रिल 2013ला सुरू झालं. म्हणजे हे किती 6 महिन्यानंतर खरेदी आहे. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबरच्या 1 तारखेला म्हणजे हे यंत्र खरेदी करून आपल्याला 31 मार्च 31 मार्च 2014 हे पहिलं वर्ष तुमचं. या पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला फक्त 6 महिन्याचा घसारा करायचा आहे. किती, फक्त 6 महिने. जर एका वर्षाचा घसारा 21,000 असेल तर 6 महिन्याचा किती, अर्धा, 10,500. हा 6 महिन्याचा घसारा. मग हा घ्यायचा आहे इकडं, आणि त्याला लिहायचं बाय डेप्रिसिएशन अकाउंट, डेप्रिसिएशन अकाउंट. किती, 10,500. हे झालं तुमचं पहिलं वर्ष. मग आता हे लिहिल्यानंतर करायचं काय सर, तर काय टेन्शन नाही घ्यायचं. सरळ सरळ इथं झालं, इथं याच्या खाली 2 रेषा ओढायच्या, 2 ओळी सोडून अशा आडव्या. ठीक आहे. आडव्या रेषा ओढल्या की इथं 2 ओळी राहिल्या पाहिजेत. आता मोठी संख्या कोणती आहे, तराजू माहिती आहे आपल्याला, माप करतो आपण. जुनी पद्धत होती अशी, आहे की नाही, दोन्ही साईडला, एका साईडला किलोग्राम किंवा वजन, दुसऱ्या बाजूला आपण जी घेतो वस्तू ती, आणि त्यामधून एक बाजू झुकती असायची. मग त्याच्यामध्ये ते टाकल्यानंतर सारखं आल्यानंतर ते काय, ठीक आहे बा एवढं आहे, त्या पद्धतीनं. तर इथं 3,30,000 आहे. हे 3,30,000 इकडे कॅरी फॉरवर्ड करायचे. 3,30,000. या 3,30,000 मधून 10,500 वजा करायचे या डेटला. आता इथं डू मारतो मी, किंवा सरळ लिहितो 31 मार्च 2014 बाय बॅलन्स, बाय बॅलन्स. आणि याला म्हणतात CD. आता बॅलन्स किती, तर 3,30,000 मधून तुमच्याकडे कॅल्क्युलेटर अलाउड आहे, त्यामधून डायरेक्ट ती रक्कम वजा करायची. म्हणजे 3,19,500 एवढी तुमची शिल्लक राहते इथं. 3,19,500 हे तुमचं
पहिल्या वर्षाचं बॅलन्स. मग आता इथं सीडी म्हटलेलं, इथं बघा बॅलन्स सीडी. मग हा बॅलन्स जो आहे ना, अशी सीडी काढून घ्यायची, खाली काढायची नाही सांगतो. ही अशी सीडी कॅरी फॉरवर्ड होते, ही सीडी इकडे घ्यायची, म्हणजे सरळ सरळ हा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स कॅरी फॉरवर्ड होईल CR चा DR ला, इकडे होणार. मग इथं तारीख किती येणार, 31 मार्च नंतरची तारीख म्हणजे 1 एप्रिल, म्हणजे 1 एप्रिल. वर्ष तोच राहणार, मार्च नंतर येणारा, डिसेंबरला वर्ष चेंज होते. 1 एप्रिल 2014. इथे येणार टू बॅलन्स, आणि इथं म्हणणार आपण BD. इकडं CD, इकडं BD. ठीक आहे, ती BD इथं घ्यायची. रक्कम 3,19,500. आता दुसऱ्या वर्षामध्ये काही खरेदी असेल तर घ्या, खरेदी नाहीये म्हणजे विषय संपला. सरळ सरळ तुम्हाला घसारा करायचा आहे. मग 1 एप्रिल 2014 सुरू झालेलं वर्ष कधी संपेल, 15 मध्ये. कधी तर 31 मार्च 2015 मग इथं काय लिहिणार आपण, बाय डेप्रिसिएशन अकाउंट, म्हणजे घसारा करायचा आपल्याला. मग किती करायचा, तर आता जे काही यंत्र आपल्याकडे आहे ते पूर्ण आहे, म्हणजे 12 महिने आहेत, म्हणजे 21,000 आपल्याला ह्या वर्षामध्ये दुसऱ्या वर्षामध्ये घसारा करावा लागेल. ठीक आहे, कारण यंत्र आपल्याकडे पूर्ण वर्ष आहे. ठीक आहे, पूर्ण वर्ष आपल्याकडे आहे. परत काय करायचं, आता बेरीज करायची, 2 ओळी सोडायच्या दादा. 3,19,500 उचलायचे, इकडे टाकायचे 3,19,500, आणि त्यामधून 21,000 वजा करायचे. किती तारखेला, तर 31 मार्च 2015. 15 बाय बॅलन्स, याला म्हणायचं सीडी. मग 2,19,500 मधून जर तुम्ही वजा केले 21,000 तर तुमचा बॅलन्स राहते 2,98,500. तर हे मी पुस्तकातून कॅल्क्युलेशन करून सांगून राहिलो. तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करायचं, दुरुस्ती असली दुरुस्ती करायची, पण शक्यतो हे बरोबर आहे. ठीक आहे, 2,98,500 काय ते कॅरी फॉरवर्ड. CD म्हणजे कॅरी फॉरवर्ड, शिल्लक पुढे नेली. ठीक आहे, मग परत 2 वर्ष झालेत. आता हे झालं पहिलं वर्ष, हे झालं दुसरं वर्ष. त्यांनी सांगितलं तुम्ही 4 वर्षाचा आम्हाला मशनरी खाते तयार करून दाखवा. मग ते बॅलन्स परत इकडे घ्यायचंय. 1 एप्रिल 2015 घ्या दादा, टू बॅलन्स, याला म्हणतात BD, शिल्लक पुढे आणली. ठीक आहे, 2,98,500. तिसरं वर्ष सुरू झालं. तिसऱ्या वर्षात काय खरेदी आहे का, नाही, फक्त घसारा करायचा. पद्धत कोणती आहे, अॅन्युअल मेथड, म्हणजे फिक्स आहे, घसारा बदलत नाही. फक्त यंत्र खरेदी किती कालावधीसाठी आहे त्याच्यामध्ये कमी जास्त होते, नाही तर घसाऱ्याच्या रकमेला हात लावल्या जात नाही. ठीक आहे, 2,98,500. मग परत घ्या घसारा 31 मार्च 2016 2016. इथे येणार बाय डेप्रिसिएशन अकाउंट. रक्कम येणार तुमची इथं 21,000. का येणार, कारण ते यंत्र पूर्ण वर्ष आपल्याकडेच पडून आहे, त्याच्यामुळे संपूर्ण वर्षाचा घसारा तो आपण काढलेला आहे. 21,000 तो तिकडे आपण घेतलेला आहे. संपला विषय. 2 ओळी सोडायच्यात, 2,98,500 वर क्लोज करायचं. 2,98,500 वर क्लोज केल्यानंतर या ठिकाणी वरती CR साइडला बॅलन्स निघेल 31 मार्च 2016 बाय बॅलन्स, याला म्हणायचं CD. 2,98,500 मधून जर 21 वजा केले तर मागे राहतात 2,77,500. 2,77,500. तिसरं वर्ष या ठिकाणी आपलं संपलं. त्यांनी सांगितलेले 4 वर्ष. उचला बॅलन्स, आणा इकडे 1 एप्रिल 31 मार्च नंतरचा पुढचा दिवस 2016 टू बॅलन्स. इकडे BD, रक्कम आहे तुमची 2,77,500. चौथ्या वर्षामध्ये काही खरेदी आहे का दादा, नाहीये, सोडून द्या, डायरेक्ट घसारा घ्या. 31 मार्च 2017 इथं येणार आपलं बाय डेप्रिसिएशन अकाउंट. आणि डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये घसारा चौथ्या वर्षामध्ये सुद्धा 21,000, कारण यंत्र आपल्याकडे आहेच, विकलेलं अजून नाहीये, त्याच्यामुळं संपूर्ण घसारा. परत याला क्लोज 2,77,500. परत इकडे या 2,77,500 सारख्या बाजू आल्यात.
यासारख्यामधून 21,000 वजा करायचे, म्हणजे 31 मार्च 2017ला तुमच्या ठिकाणी काय निघेल, या ठिकाणी निघेल तुमचं बॅलन्स. आणि कोणता असेल तर पुढे न्यायचं बॅलन्स जो असते तो कॅरी फॉरवर्डचा सीडी, त्याला सीडी म्हणतात. आणि इथं बॅलन्स निघेल मग तुमचा आता 2,56,500. आता हे पुस्तकातून लिहितोय, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे, त्या कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेशन करायचं. हे दादा झालं 4थं वर्ष. इथं संपलं का रे? नाही. तो जो बॅलन्स आहे तो बॅलन्स उचलायचा आणि इकडं कॅरी फॉरवर्ड करून टाकायचा पुढच्या वर्षामध्ये, आणि मग तुमचं उदाहरण या ठिकाणी संपून जाईल. इथं 1 एप्रिल 2017 टू बॅलन्स, याला म्हणायचं BD 2,56,500. 2 रेषा मारायचे मित्रा, आणि शेवटी असं याला क्लोज करायचं. डेप्रिसिएशन वरचं हे तुमचं अॅन्युअल डेप्रिसिएशन जे काही शोधल्या जाते त्यावरचं हे 4 वर्षासाठीचं मशिनरी अकाउंट. अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येते. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ युट्यूबला बघत असाल तर कमेंट बॉक्स आहे. ऍप्लिकेशनला बघत असाल तरी तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्सची सुविधा आहे. कमेंट्स त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. काय अडचण असेल तर माझा नंबर सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि हो, जर तुम्ही युट्यूबला माझा व्हिडिओ बघत असाल, ऑनलाईन बॅचेस जॉईन करायचे असेल तर आपलं ऍप्लिकेशन आहे नवदीप कॉमर्स क्लासेसचं. तो ऍप्लिकेशन डाउनलोड करा. नवदीप कॉमर्स क्लासेस प्ले स्टोअरवर टाकल्यानंतर एकच ऍप्लिकेशन आहे कॉमर्सचा, तो डाउनलोड करा आणि त्यामधून तुम्ही आपले कोर्स या ठिकाणी जॉईन करू शकता. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ व इतर जे काही विद्यापीठ आहेत ज्यांना घसारा किंवा इतर काही अकाउंटचे विषय आहेत ते जॉईन करायचे असेल तर आपल्या या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही जॉईन करू शकता. हो, जाता जाता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी जी काही अपडेटेड व्हिडिओ आहेत एज्युकेशनल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासोबत तुमचे कोणी मित्र असतील ज्यांना अकाउंट विषय अवघड जात असेल तर त्यांना नक्की माझा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्याचा नक्की फायदा होईल. मित्रांनो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.